ओम श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 2 मराठी अर्थ. गुरुचरित्राचा हा दुसरा अध्याय भक्ताला एक गोष्ट शिकवतो की गुरु म्हणजे फक्त एक माणूस नाही, तर अनंत करुणेचं, अनंत प्रकाशाचं, अनंत प्रेमाचं रूप आहे. ज्याच्या जीवनात गुरु येतात त्याचं भाग्यच बदलतं. कारण गुरुचा आश्रय हा दुःखातून आनंदाकडे नेणारा मार्ग आहे. नामधारक सांगतात, गुरुचरित्राचं वाचन म्हणजे साधं वाचन नाही, ते मनाचं शुद्धीकरण आहे. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द जणू गुरुच्या चरणस्पर्शासारखा आहे. या अध्यायात सांगितलं आहे की श्रद्धा असेल, प्रेम असेल, शुद्ध मन असेल तर गुरुचरित्र जीवनातील पाप, भीती, संकट हळूहळू दूर करून टाकतं. मनात प्रकाश फुलतो आणि गुरुचं अस्तित्व आपल्या प्रत्येक श्वासात जाणवतं. गुरु म्हणतात, फक्त एक पाऊल तू माझ्याकडे टाक. उरलेलं अंतर मी स्वतः येऊन पूर्ण करेन. गुरुचरित्राचे अध्याय हे फक्त कथा नाहीत, तर ते अनुभव आहेत. आणि अध्याय 2 सांगतो की ज्याला गुरुचरित्र वाचण्याची ओढ निर्माण होते तो पूर्वजन्मीही पुण्यवान असतो. गुरुची कृपा निरपेक्ष आहे आणि भक्ताने फक्त एकच दान द्यावे, ते म्हणजे श्रद्धेचे. अध्याय 2 हा संपूर्ण गुरुचरित्राचा उपद्व्यात मानला जातो. येथे नामधारक कथा कथन करता गुरुचरित्राचे महत्त्व, त्याचा प्रभाव आणि गुरुचा महिमा स्पष्ट करतात. गुरुचरित्राच्या वाचन श्रवणाची महिमा. नामधारक सांगतात, गुरुचरित्राचे वाचन, मनन आणि श्रवण हे अतिशय फलदायी आहे. गुरुचरित्रातील प्रत्येक ओळ पवित्र आहे, कारण ती श्रेष्ठ गुरु श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य जीवनाशी निगडित आहे. या अध्यायात हे स्पष्ट केले आहे, गुरुचरित्र वाचल्याने मनशांती प्राप्त होते, पापाचे शालन होते, आयुष्यातील संकटे शांत होतात, भीती, संशय, अहंकार याचा नाश होतो, भाविकामध्ये श्रद्धा आणि वैराग्य वाढते. गुरुचरित्राचे सार एकच, गुरु म्हणजे करुणामूर्ती. ते भक्ताचे रक्षण करतात. 2. गुरुची शक्ती आणि कृपा. नामधारक सांगतात की गुरु हा विश्वरूप आहे. त्यांच्या चरणी आश्रय घेतला की अज्ञान नष्ट होते, कर्मबंधन ढळतात, जीवाला मोक्षाची दिशा मिळते. गुरु हे देहधारी देवच आहेत. त्यांच्या कृपेने अशक्य कार्यही शक्य होते. ज्याला गुरुचरित्राची आवड निर्माण होते तो पूर्वजन्मी पुण्यवान असतो. ही भावार्थातील महत्वाची ओळ आहे. कथा सांगणारा आणि ऐकणारा याची पात्रता. या अध्यायात नामधारक सांगतात की गुरुचरित्र कोणी श्रद्धेने ऐकावे, मनात शुद्ध इच्छा असावी, गुरुवर पूर्ण विश्वास असावा. जेवढ्या भक्तीने ऐकावे किंवा वाचावे तेवढे उत्तम फल मिळते. उद्देश असा की गुरुचरित्र ही एखादी सामान्य कथा नसून मंगल ग्रंथ आहे. गुरुचरित्राची निर्माण भूमिका. नामधारक म्हणतात की त्याला हे चरित्र सांगण्याची प्रेरणा स्वतः गुरूंनी दिली. ते हे सांगतात की गुरुचा महिमा जगभर पोहोचावा, लोकांनी गुरुसेवेचा मार्ग धरावा. गुरुचरित्रामुळे अधिकाधिक लोकांना आध्यात्मिक लाभ व्हावा, या भावना त्यांच्या मनात आल्या आणि गुरुचरित्राची कथा सुरू झाली. अध्यायाचा आध्यात्मिक अर्थ पाहूया. अध्याय 2 चे तात्विक सार. गुरु म्हणजेच ब्रह्मस्वरूप असतात. जीवाला मुक्तीकडे नेणारा एकमेव आधार तो म्हणजे गुरु. गुरुमुळे आपले जीवन मार्गी लागते.
संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. श्रद्धा हेच साधनेचे प्रमुख साधन आहे. गुरुचरित्राचे संपूर्ण परिणाम श्रद्धेवर अवलंबून असतात. श्रद्धा ठेवून गुरुचरित्राचे वाचन करावे किंवा ऐकावे. वाचन म्हणजेच अंतःकरण शुद्धी. यातील प्रत्येक कथा मनाला प्रसन्न करून साधकाच्या दोषाचे शमन करते. गुरुची कृपा सहज, निरपेक्ष आणि अनंतपणे. जो गुरुच्या चरणी मनोभावे शरण जातो त्याचे जीवन गुरु स्वतः सांभाळतात. 6. हा अध्याय पुढील कथेसाठी आध्यात्मिक पाया तयार करतो. पुढील अध्यायातील श्रीपाद श्रीवल्लभ याचे जीवनचरित्र, नरसिंह सरस्वतीचे चरित्र, त्यांचे चमत्कार, भक्ताचे अनुभव हे सर्व समजण्यासाठी अध्याय 2 मनाला योग्य दिशा देतो. भावार्थ असा, गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ आहे. श्रद्धेने वाचणाऱ्याचे जीवन गुरु स्वतः शुद्ध करून उन्नत करतात. या अध्यायाचा संदेश खूप सोपा आहे. गुरुवर विश्वास ठेवा, त्यांचं चरित्र वाचा आणि आपल्या मनातील अंधार स्वतःच नष्ट होताना पहा. हळूहळू तुमच्यात बदल घडेल, मनात शांतता निर्माण होईल. गुरु तुमच्या सोबत आहेत नेहमी, प्रत्येक क्षणी. तुम्ही कुठेही असाल तरी गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. फक्त त्यांची आठवण जिवंत ठेवा. जर हा अध्याय मनाला स्पर्शून गेला असेल तर आजच गुरुचरित्र वाचायला बसून जा. गुरु तुमची वाट पाहत आहेत. ओम श्री गुरुदेव दत्त. आपल्या चॅनलवरती पूर्ण गुरुचरित्राचे अध्याय वाचण्यासाठी टाकलेले आहेत. तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.